नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवणार आहे तीळ, गूळ आणि शेंगदाणा मिक्स लाडू. तर इथे बघा पाव किलो तीळ घेतलेले आहेत. तर हे तीळ आता आपल्याला छान बारीक गॅसवर लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघा तीळ चांगले खरपूस वास येईपर्यंत आपल्याला इथे मी लालसर असे भाजून घेतलेले आहेत. तर इथे तीळ भाजून झालेले आहेत, तोपर्यंत थंड होण्यासाठी इथे ठेवणार आहे. तर हे तिळाचे लाडू लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खाऊ शकतात. तर इथे लागणारं साहित्य बघा, तिळासाठी इथे तूप घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट, त्यासोबत इथे गूळ आणि थोडासा साखरेचा वापर आणि वेलची पावडर वापरणार आहे. तर तीळ थंड होईपर्यंत इथे आपण थोडंसं 2 चमचे तुपाचा वापर करून इथे आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत. तर इथे इथे बघा 1 वाटी गूळ घेऊन मी इथे गुळाचा पाक करून घेणार आहे. गूळ आपल्याला चांगले इथे विरघळू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लाडूसाठी इथे गुळाचा पाक करायचा आहे. तर इथे बघा गुळाचा पाक तयार होत आहे. जर जे थंड झालेले तीळ आहे ना, तर इथे आपल्याला बारीक त्याची पावडर करून घ्यायची आहे. जाडसर अशी आपल्याला तिळाची पावडर करून घ्यायची आहे. त्याचसोबत इथे आपल्याला शेंगदाण्याच्या कुटाची देखील पावडर करायची आहे. तर इथे बघा अशी तिळाची पावडर केलेली आहे. त्यानंतर इथे गुळाचा पाक चांगल्या प्रकारे झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तिळाची जी पावडर आहे ती आपल्याला गुळाच्या पाकामध्ये टाकायची आहे. त्यानंतर यासोबत आपल्याला थोडासा तुपाचा वापर करून आपल्याला शेंगदाण्याचं कूट देखील वापरायचं आहे. तर बघा इथे हे लाडू लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खाऊ शकतात आणि त्यासोबत ना रक्तवाढीसाठी देखील हे लाडू चांगले असतात. तर असे पौष्टिक तीळ गुळाचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू तुम्ही छान असे बनवू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा नाही आहे. कोणी कोणी दूध टाकतं, पण दूध टाकल्याने वास येतो. तर इथे आपल्याला फक्त तुपाचा वापर करायचा आहे. तूप नसेल तर तुम्ही गुळामध्ये देखील अशा प्रकारचे लाडू बनवू शकता. नाश्त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हा लाडूचा आपल्याला खाण्यासाठी वापर करायचा आहे. यासाठी आपल्याला अंगदुखी, कंबरदुखी, त्यासोबत सांधेदुखी देखील कमी होते. तर अशा प्रकारचे लाडू आपण नाश्त्यामध्ये देखील खाऊ शकतो. तर इथे तिळाचं, शेंगदाण्याचं गुळामध्ये एकजीव इथे करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही लाडूचं सारण आहे आपल्याला चांगलं इथे थंड होऊ द्यायचं आहे. थंड होण्याअगोदरच थोडंसं हलकं गरम असताना आपल्याला वेलची पावडर टाकून आपल्याला हे चांगल्या प्रकारे लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर छोटे छोटे लाडू देखील बनवू शकता, लहान मुलांना देखील आवडतील. तर असे लाडू लहान मुलांना देखील करून खाऊ घालू शकता. तर चांगले रक्तवाढीसाठी असे आपण लाडू बनवलेले आहेत. अशा प्रकारचे गुळाचा वापर करून हे लाडू खाल्ल्याने आपल्याला थकवा देखील जाणवत नाही, आपल्याला एनर्जी देखील मिळते. तर थोडं तरी आपल्या खाण्यामध्ये गोडाचं प्रमाण असायलाच हवं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.